मोर्शी तालुक्यासहित परिसरातील दिव्यांग बांधवांनी मोर्शी तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन दिव्यांगांना दरमहा ₹6,000 मानधन देण्याची मागणी निवेदनातून केली. त्याचप्रमाणे दिव्यांगांना देण्यात येणारे घरकुल विनाट देण्यात यावे अशी मागणी देखील दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी दिव्यांग बांधवांकरता नेहमी आवाज उठवणारे कृष्णा बिडकर व राजेश मानकर यांनी शासनाने दिव्यांग बांधवांच्या मागण्या मंजूर न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिला. आमच्या ज्या मागण्या आहेत दिव्यांगाच्या, आम्हाला प्रवास भाडं तुम्ही सर्टिफिकेटच्या भरोश्यावर देता. ठीक आहे, सर्टिफिकेटच्या भरोश्यावर दिल्याच्या नंतर आमच्या सर्टिफिकेटच्या भरोश्याने आम्हाला ज्या मागण्या आहेत त्या तर पूर्ण करा, तेही तुम्ही करू शकत नाही. त्यानंतर माझे परममित्र राजीव मानकरे बोलतील, विनंती करतो. दिव्यांग लोकांना दरमहा ₹6,000 महिना मिळण्यासाठी तसेच त्यांना विना अट 3 लाख रुपये घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी एक निवेदन मान्य SDO साहेबांपर्यंत द्यायचं आहे. त्यासाठी आपण सर्व उपस्थित आलो आहोत. आपणा सर्वांची या ठिकाणी मी सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन करतो. पूनम धुर्वे यांनी राजेश मानकर यांचे पुष्पगुच्छ देऊन तहसील कार्यालयाच्या आवारात स्वागत केले. निवेदन देतेवेळी राजेश मानकर, कृष्णकुमार बिडकर, मंगेश टिंगणे, प्रशांत पंडागळे, पूनम धुर्वे, प्रतीक चौधरी, प्रशांत चामट, प्रवीण गोमकाळे, सागर मोकलकर, कृष्णराव खंडारे, रोशन धुर्वे, अंबादास राऊत, गौतम पांडे, संगीता सारंग, विद्याराज कोरे, रोशन धुर्वे तसेच दिव्यांग बांधव उपस्थित होते. जन्मत लाईव्ह न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट.